हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे किचन क्वीन श्रद्धा. तर आज आपण बघणार आहोत बनाना केकची रेसिपी. तर त्यासाठी इथं साहित्य घेतलेले आहेत. 1/3 कप साखर घेतली, त्याच्यानंतर तेल घेतलं, नंतर 200 ग्राम हा मैदा घेतलेला आहे. त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. मी इथं केक टिनला तेल लावून ऑइल वगैरे ग्रीस करून घेतलेलं आहे. 2 बनाना घेतलेले आहेत इथं मी. तर इथं बनाना पूर्ण मी कट करून घेतले. त्याचबरोबर साखर देखील इथं टाकत आहे. तर जे काही साहित्य इथं वापरलं ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहून देणार आहे, ते तुम्ही चेक करा. तर आता लगेच याच्यात तेल देखील टाकून घ्यायचं. तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स असेल तर तुम्ही ते देखील इथं 1 चमचा वापरू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही वापरला. तर इथं पेस्ट करून घेतलेली आहे मी. तर आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊत. इथं थोडे जे काही क्रंचेस राहिलेले आहेत बनानाचे, तर ते खूप छान लागतात नंतर केकमध्ये. त्याच्यामुळे असले तरी काही प्रॉब्लेम होत नाही. तर आता मी ज्यात 200 ग्राम हा मैदा मी आधी चाळून घेतल्यामुळं परत चाळून नाही घेत, तर डायरेक्ट मी ज्यात टाकत आहे. तर याला हलक्या हाताने पूर्ण एकजीव करून घ्यायचं. तर इथं बघू शकता मी एकजीव केले. तर आता यात मी टाकणार आहे बेकिंग पावडर. तर इथं बघू शकता, इथं चमच्यावर लिहिलेलं आहे 1/2 कप चमचा इथं मी बेकिंग पावडर वापरलेला आहे. त्याचबरोबर 1 टीस्पून इथं बेकिंग सोडा वापरलेला आहे. तर इथं बघा पूर्ण एकजीव करून घेतलं आणि नंतर वरून मी दूध टाकलेलं आहे. आता व्हिनेगर 1 टेबलस्पून इथं व्हिनेगर मी टाकलेलं आहे. तर आता पूर्ण परत एकदा मी एकजीव करून घेत आहे. तर इथं गॅस चालू करून त्याच्यावर कढई मी प्रीहीट करण्यासाठी ठेवली. तर आता मी हे मिक्स करून घेते. तर इथं बघू शकता कन्सिस्टन्सी जरा थिक आहे, त्याच्यामुळे मी त्यात अजून दूध ॲड करणार आहे. तर इथं दूध परत एकदा ॲड करून मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे. तर इथं बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे, रिबन कन्सिस्टन्सी केकची. तर आता मी यात थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करते. तर मी इथं मनुके, बदाम आणि काजू घेतलेले आहे. तुमच्याकडे चोको चिप्स असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता, किंवा टुटी फ्रुटी असेल तर तेही वापरू शकता. तर आता मी हे एका केक टिनमध्ये पूर्ण ओतून घेत आहे. तर इथं बघू शकता किती छान प्रकारे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर आता असं टॅप करून घ्यायचं, जेणेकरून आतमधले जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील. तर आता आपण वरून ड्रायफ्रूट्स टाकून घेते आणि नंतर मग लगेचच याला कढईमध्ये, प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून देते. तर बघू शकता ड्रायफ्रूट्सनं इथं किती छान मी गार्निश करून घेतलेलं आहे. तर आता याला कढईमध्ये ठेवते. तर इथं बघू शकता पूर्ण लो टू मीडियम फ्लेमवर ठेवून मी 35 ते 40 मिनिट बेक करून घेणार आहे. तर इथं बघू शकता 35 मिनिटानंतर मी चेक केलं तर थोडासा केक हा कच्चा होता, त्याच्यामुळे मी परत याच्यावर 10 ते 15 मिनिट झाकून ठेवलं, गॅसची फ्लेम ऑफ करून. कारण तर आतमधला केक थोडासा कच्चा होता म्हणून मी परत ठेवून दिलं. तर 10 मिनिट ठेवल्याच्या नंतर आपला केक हा पूर्णतः छान प्रकारे बेक झालेला आहे. तर आता हे काढून घेऊ आणि याला थंड करून घेऊ रूम टेम्परेचरवर. तर नाईफ पण आपली एकदम क्लीन निघालेली आहे. केक हा पूर्णतः बेक झाला.
आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकन देखील क्लिक करा असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील त्या देखील मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. तर इथं पूर्णतः केक मी आता डिमोल्ड करून घेत आहे. तर इथं बघू शकता किती छान केक झालेला आहे तयार. कलर बघू शकता किती छान आलेला आहे. तर आता मी याला सरळ करून घेते. तर आता बघा इथं किती छान स्पॉन्ज झालेला आहे, एकदम मस्त. तर आता याला कट करू. मला एका हाताने कट करता येत नव्हता म्हणून मी कॅमेरा बाजूला ठेवून कट करून घेतलेला आहे. तर इथं बघू शकता किती छान आपला केक झालेला आहे आणि जाळी पण बघू शकता किती छान आलेली आहे आणि एकदम मऊ फ्लफी झालेला आहे. तर इथं बघा माझ्या मुलीचा रिव्ह्यू. कसा झाला केक? कसा झाला? तर इथं बघू शकता आपला केक किती छान झाला. तर आता मी याच्या अजून स्लाइस कट करून घेते. तर इथं बघू शकता किती छान. तर भेटूया नंतर अशाच